अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तुम्हाला सर्वांना माहिती आहे का लॉ ऑफ अट्रॅक्शन यूज करून आपण आपल्या आयुष्यामध्ये खूप काही गोष्टी मॅनिफेस्ट करू शकतो, त्या प्रगट करू शकतो आपल्या आयुष्यामध्ये. कसं जाणून घेऊया. हे बघा, लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे की आपल्या विचारांची शक्ती. आपण जे विचार करतो, आज आपण सध्या ज्या स्थितीमध्ये आहे किंवा फायनान्शियल कंडिशन आपण जी काही भोगत आहोत, कमी पैसा असणे, चांगली नोकरी नसणे, मनासारखं लाईफ पार्टनर नसणे किंवा ह्या काही बऱ्याचशा गोष्टी आहेत, आपण आपल्या कर्माजमुळे, यामध्ये कर्मा पण इन्व्हॉल्व आहे, कर्मा आणि आपले विचार यामुळे ह्या गोष्टी आहे. आपण जसा विचार करू तसा आपले कर्मा घडत जाते आणि जशी कर्मा असते तशी आपली रिॲलिटी बनते. यामध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि अध्यात्मामध्ये सर्वात जास्त कर्मावरती जास्तीत जास्त भर आहे. तुम्ही चांगले कर्म कराल तर तुम्हाला सर्वात चांगली गोष्ट तुम्ही न मागताही मिळेल. आणि त्या आपल्या आयुष्यामध्ये नसलेही तरी आपण त्या कशा मॅनिफेस्ट करायच्या, आपल्या विचारांच्या शक्तींनी. आणि त्यालाच लॉ ऑफ म्हणतात. आपले विचार कसे बदलायचे. आपले विचार आपण रोज आपल्या डोक्यामध्ये सध्या काय पॅटर्न माहिती आहे का, आपण निगेटिव्ह विचार जास्त करतो. की कसंही चांगलं असलं, चांगलं चालू असलं तर ते चांगल्यामध्ये आपण वाईट कसं होईल ते शोधतो. आपल्यासोबतच नाही तर दुसऱ्याबद्दल तर विचार करतो, पण आपण स्वतःबद्दल पण विचार करतो. इवन आपल्या घरच्यांबद्दल पण करतो. त्यांनी जरी चांगलं केलं तरी हे माझ्यावरती प्रेम करत नाही, माझ्यासोबत चांगले वागत नाही, हा झाला निगेटिव्ह विचार. असा विचार करसाल तर अशा स्थिती तुमच्यामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये घडते. मी हे स्वतः फेस केलेलं आहे. मी रिॲलिटी सांगू, मी स्वतः जेव्हा ह्या गोष्टी कळत नव्हत्या, लॉ ऑफ अट्रॅक्शन हे काय हे मला माहिती नव्हतं. पण मी माझ्या आयुष्यातलं एक तुम्हाला एक्सपिरियन्स सांगते. मी इथे नव्हते, मी सध्या आता दुसऱ्या ठिकाणी राहते. पण एक माझ्या आयुष्यात घडलेलं एक गोष्ट सांगते. माझ्या आयुष्यामध्ये सर्व गोष्टी होत्या. माझं लग्न झालं होतं, माझा नवरा चांगला होता, मला म्हणजे की सगळ्या गोष्टी आयत्या होत्या. मी घरी बसून फक्त आरामात बसून खाणं पिणं आणि स्वयंपाक पाणी करणं एवढंच होतं. तरी पण मी निगेटिव्ह विचार करायचे. यांच्याजवळ गाडी आहे, त्यांच्याजवळ हे आहे, त्यांच्याजवळ ते आहे, त्यांच्याजवळ यांच्यापेक्षा पण चांगली नोकरी आहे. इवन माझा नवरा ऑलरेडी गव्हर्नमेंट जॉबला असून पण मी दुसऱ्यांबद्दल चांगल्या गोष्टी शोधत होते आणि माझ्या नवऱ्यामध्ये मी कमी शोधत होते. इवन माझा नवरा सर्वात जास्त शांत, हुशार, बुद्धिमान, मला समजून घेणारा असून पण मी दुसऱ्यांवरती जास्त दुसऱ्यांमध्ये काय काय चांगलं आहे ते बघायचे. ते नाही बघायचे की त्यांचा नवरा चांगला आहे की वाईट आहे, ते मी हे बघत नव्हते. ह्या गोष्टी मी अप्लाय करत होते माझ्या स्वतःवरती. आणि तेव्हा कोरोनाचा काळ होता. मी स्वतःलाच असं बोलत जात होते की मी डिप्रेशनमध्ये जाते का काय वगैरे असं तसं. तेव्हा मला जाणवलं नाही. पण नंतर 2 वर्षानंतर ती स्थिती आली माझ्यावरती. 3 वर्षानंतर माझ्यावर अशी स्थिती आली की अशी काहीतरी म्हणजे माझी तेव्हाची एनर्जी ती युनिवर्समध्ये जाऊन माझ्यावरती आता रिफ्लेक्ट झाली. आणि डिप्रेशन हा शब्द मला तेव्हा मजाक वाटत होतं, पण बाप रे बाप, भयानक डिप्रेशन हा शब्द कधी येऊ नये, कोणावरती ही वेळ येऊ नये, एवढे भयंकर आहे. ओव्हर थिंकिंग, एन्झायटी ह्या गोष्टी म्हणजे की त्या गोष्टी आपल्याला रिअल नसतात. आयुष्यामध्ये सर्व काही सुरळीत चालू असतं. दुसऱ्यांच्या नजरेमध्ये माझं आयुष्य खूप सुरळीत आहे, खूप चांगलं आहे. पण माझ्या लाईफमध्ये मी कर्मच तसे घडून घेतले, तसे विचार केले, ते माझ्या लाईफमध्ये मी अट्रॅक्ट केलं. चांगल्या गोष्टी मी माझ्यामधल्या शोधल्या नाही. तर त्यामुळे हे लॉ ऑफ अट्रॅक्शन हे जे आहे हे रिअल आहे. हे आपल्या आयुष्यामध्ये घडतं. आपण जे आज विचार करतोय ती उद्याची रिॲलिटी बनते आपली. तर त्यासाठी ते असं लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे. यासाठी आज जर आपण चांगलं बोललो तर उद्याचा दिवस आपला चांगला असेल. सध्या भलेही तुमच्याजवळ नोकरी नाही आहे किंवा तुमचं लग्न होत नसेल किंवा तुमचं अभ्यासामध्ये मन लागत नसेल, तुम्ही विचार चांगले ठेवा. सर्व अध्यात्मामध्ये, ब्रह्मकुमारीजमध्ये, स्वामी समर्थ महाराजांमध्ये, इवन ते प्रेमानंदजी महाराज सांगताय की तुम्ही नाही का फक्त आणि फक्त विचार चांगले ठेवा आणि कर्म चांगले करा आणि त्याची रिॲलिटी तुम्हाला चांगली भेटेल. मग आता हे करायचं तुम्ही तर सर्व तर असेच म्हणता की नाही का कर्मच चांगले करा, रिॲलिटी बघा, ह्या काही गोष्टी खऱ्या होत नाही आणि आम्ही केलेल्या आहे अगोदर पण जमलेल्या नाही. तुम्ही माझ्यासोबत करून बघा. 21 दिवसाचा संकल्प करा. 21 दिवस पण जास्त वाटत असेल तर 7 दिवसाचा करा. एका हप्त्याचा 7 दिवसाचा. 7 दिवसामध्ये तुमच्या लाईफमध्ये पॉझिटिव्ह चेंजेस व्हायला लागतील. कसे ते? रोज उठल्यानंतर फक्त आणि फक्त सकारात्मक ग्रॅटिट्यूड,
ग्रॅटिट्यूड सर्वात महत्त्वाचा आहे. ग्रॅटिट्यूडच सगळ्या गोष्टीची नीड आहे. ग्रॅटिट्यूड म्हणजे की आभार प्रकट करणं, प्रत्येक गोष्टीसाठी आभार प्रकट करणं. आपल्या शरीरामध्ये बरेचसे असे हार्मोन्स आहे की आपण हसल्यानंतर ते प्रोड्यूस होतात. ग्रॅटिट्यूड शो करतो तर आपल्या आतमध्ये फीलिंग्स यायला लागतात, फीलिंग्स वाढायला लागतात, आनंद व्हायला लागतो. आणि आपण जेवढं आपलं हे युनिवर्स फक्त आणि फक्त व्हायब्रेशन कळतं, व्हायब्रेशन त्यांना जातात. आपले शब्द कळत नाही युनिवर्सला. तुम्ही किती शब्दावर भर द्याला की मी आनंदी आहे, मी सकारात्मक आहे, आणि तुमच्या आतून जर व्हायब्रेशन असे आहे की नाही यार, मला माझ्या आयुष्यामध्ये नोकरी नाही आहे, माझं दुसऱ्यापेक्षा खूप वाईट चालू आहे सध्या कंडिशन, तुमचे हे व्हायब्रेशन जर निघत असेल तर त्या तुमचे जे शब्द बोलताय तर त्याचा काही इफेक्ट पडणार नाही आहे, काही इफेक्ट पडणार नाही. तुम्ही किती ट्राय केलं तरी इफेक्ट पडणार नाही आहे. मी तुम्हाला घाबरवत नाही आहे, पण याचं पण सोल्युशन आहे. असं जेव्हा तुम्हाला वाटत आहे की माझ्या मनामध्ये सध्या निगेटिव्ह विचार येत आहेत, निगेटिव्ह थॉट्स येत आहेत, निगेटिव्ह इमोशन्स येत आहेत, किंवा माझे काहीतरी असं हे येतात, ते आपल्या मागच्या विचारांमुळे, आपल्या कर्माजमुळे येत आहेत, आणि ते तुम्हाला आता काढून टाकायचे, रिमूव्ह करायचे. तर ते रिमूव्ह कसे करणार तुम्ही? ओपोनोपोनो टेक्निक्समुळे. ओपोनोपोनो टेक्निक्स खूप जास्त मॅजिकल आहे, खूप जास्त मॅजिकल आहे. मी जेव्हा डिप्रेशनमध्ये होते, मी खूप जास्त फालतू विचार करत होते. नक्की ते माझ्या कर्माजमुळे मला ते भोगावं लागलं. पण ते जेव्हा मी भोगलं तर तेव्हा मी कसं सांगू मी तुम्हाला की मला ओपोनोपोनो टेक्निक्सनं अगदी 4-5 दिवसामध्ये मला पूर्णपणे अगदी अगदी इझिली मिनटामध्ये मला क्लीन केल्यासारखं झालं आहे. माझ्या मनामध्ये ते ऑटोमॅटिकली येणारे विचार हे अगदी सपाट झाले, क्लीन झाले, स्वच्छ झाले. याची पण मी तुम्हाला एक गायडेड मेडिटेशन देईन ओपोनोपोनो टेक्निक्सबद्दल. आपण उद्या चर्चा करूच त्याच्यावरती. पण तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शन हे थोडक्यात समजून सांगण्याचा माझा एक मुद्दा आहे. मला अजून पण तुम्हाला असं काही असं स्पष्ट सांगता येत नाही, कारण की मी नवीनच यूट्यूबर आहे, आणि स्पेशली यूट्यूबरपेक्षा पण मला तुम्हाला खरंच मनापासून मदत करायची आहे. तुम्ही पण अशा फेसमधून जात असाल, अशा विचारांमधून जात असाल, अशा कंडिशनमधून जात असाल, तर नक्की तुम्हाला माझी हेल्प होईल. नक्की मी तुम्हाला खूप जास्त गाईड करेल. तुम्ही फक्त आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लाईक करा का नका करू, पण माझे शब्द तुम्ही ऐका, तुम्हाला खूप चेंजेस मिळेल. माझे थोडे अनुभव तुम्हाला कळतील. थोड्या अनुभवावरून तुमच्या लाईफमध्ये जर तशी कंडिशन चालू असेल तर तुम्हाला त्यामध्ये खूप जास्त म्हणजे रिलीफ मिळेल. त्या गोष्टींमधून सुटकायचं कसं हे कळेल. मी बऱ्याचशा गोष्टींची अशा, आता मला असं वाटत आहे माझ्या सध्याजवळ की माझ्याजवळ सध्या जादूची छडी आलेली आहे का काय, की मी ती फिरवताच माझ्या आयुष्यामधले सगळे म्हणजे की भीती वगैरे सर्व ते रिमूव्ह होत आहे, आणि मला ज्या गोष्टी एक्सपेक्ट करायच्या आहेत त्या रिॲलिटीमध्ये घडत आहेत. मी खूप जास्त म्हणजे टॉपिक चेंज केलेला आहे. पण लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय आहे की तुमच्या सकारात्मक विचारांची शक्ती. तुम्ही सकारात्मक विचार करा, सकारात्मक विचार करसाल तर तेव्हाच तुम्ही पॉझिटिव्हिटी अट्रॅक्ट करा. तुम्ही जेव्हा निगेटिव्ह विचार करता तर तसेच कंडिशन तुमच्या आजूबाजू तयार व्हायला लागते, तसेच लोक तुम्हाला भेटायला लागतात. आणि जेव्हा तुम्ही सकारात्मक विचार करायला लागता तर रिॲलिटी चेंज व्हायला लागते, हळूहळू चेंज व्हायला लागते. हळूहळू काय, तुम्ही जर एकदा कुठल्याही वाईट गोष्टीमध्ये असं म्हणजे की स्ट्रॉंग झालेत ना, की म्हणजे की मला ही परिस्थिती चेंज करायची आहे, तर तेव्हा देव पण तुमची साथ देतो, युनिवर्स पण साथ देतो. आणि तुम्ही ज्या देवांना मानतात त्यांच्यावरती अगदी मनापासून विश्वास ठेवा, आणि त्यांचा हात धरा, आणि मेडिटेशन करा. मेडिटेशन थ्रू तुम्ही औपचारिक पूजा करता त्यापेक्षाही मेडिटेशन थ्रू तुम्ही देवांना खूप जास्त कनेक्ट होता. तुम्ही रोज फुलं हार चढवा, गंधक लावा, काही करा ते देवांना. आणि जर का तुम्ही कनेक्शनच फील करू शकत नाही देवाशी तर ते काही फायदा नाही. आणि तुम्ही मेडिटेशन करता अगदी डोळे बंद करून, तर तेव्हा देवांना तुम्ही जसं भेटायचं आहे तसं तुम्ही भेटू शकता. देवांना तुम्ही जवळ कनेक्शन फील करू शकता. देव तुम्हाला तारतोय असं वाटते. याबद्दल पण तुम्हाला मी गायडेड मेडिटेशन देईल. इव्हन स्वामी समर्थ महाराजांबद्दलच नाही तर इतर गोष्टींबद्दल, ओपोनोपोनो टेक्निकबद्दल वगैरे इतर गोष्टींबद्दल पण तुम्हाला गायडेड मेडिटेशन, सब्लिमिनल काय आहेत, अजून निगेटिव्ह थॉट्स कसे रिमूव्ह करायचे, आपल्या आयुष्यामध्ये नोकरी, पैसा ह्या गोष्टी कशा अट्रॅक्ट करायच्या. इव्हन काही स्विच वर्ड्स पण आहे, वैदिक आहे, जे काही इंग्लिश आहे, स्विच वर्ड्समुळे आपण काही गोष्टी अशा कशा बाकीच्या गोष्टी कशा रिमूव्ह करू शकतो याबद्दलच्या पण आपल्या यूट्यूब चॅनलवरती बरेचसे व्हिडिओज येणार आहे. प्लीज कनेक्टेड राहा. आपल्याला ही जर्नी आता सोबत गाठायची आहे. तुमची माझी लाईफ आपल्याला सर्वांना चेंज करायची, आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक एनर्जी, पॉझिटिव्हिटी हे करायची आहे. आणि तुम्हाला माझ्या बोलण्यामधून थोडंही सकारात्मक वाटलं असेल, थोडंही तुम्हाला आनंदामध्ये रिलीफ भेटला असेल, तुमच्या म्हणजे की विचारांमध्ये तुम्हाला थोडी सुटका भेटली असेल की मला एक आधार आलेला आहे,
आणि मी या गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी चालू आहे मी त्या सोडणार आहे आणि माझं आयुष्य परिवर्तन करणार आहे असं जर तुम्हाला वाटलं असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.